इयत्ता 6वी विषय इतिहास, धडा 1 इतिहासाची साधने. स्वाध्याय. व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. वर्धमान महावीर यांची शिकवण टिंब ग्रंथातून मिळते. उत्तर आहे आगमन साहित्य. 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे टिंब होय. उत्तर आहे वेद. प्रश्न अ गट. 1. लिखित साधने. 2. भौतिक साधने. 3. मौखिक साधने. ब गट. अ. लोकगीते. ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. क. नाणी शस्त्रेचे. उत्तर 1. लिखित साधने. परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने. नाणी शस्त्रे. 3. मौखिक साधने. लोकगीते. प्रश्न 2 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. उत्तर आहे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. ब. चित्र कोणत्या साधन प्रकार मोडते ते लिहा. उत्तर भौतिक साधन. उत्तर भौतिक साधन. उत्तर आहे लिखित साधन. टिप. डोळ्याने दिसणारे वस्तुरूप म्हणून हे भौतिक साधन म्हणूनही मानले जाते, पण यावर कोरलेला लेख असल्याने हे मुख्यतः लिखित पुराव्यात येते. प्रश्न 3 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. उत्तर लिखित साधने. मौखिक साधने. लिखित साधनेमधील 1. ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. मौखिक साधनांमधील 1. ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. लिखित साधनांमधील 2. उद्दा शिलालेख, ताम्रपट ग्रंथ, परकीय प्रवाशांची वर्णने, शासकीय कागदपत्रे इत्यादी. मौखिक साधनांमधील 2. उद्दा लोककथा, ओव्या, पोवाडे, लोकगीते, दंतकथा इत्यादी. लिखित साधनेमधील 3. यातून तत्कालीन भाषालिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. मौखिक साधनेमधील 3. यातून लोकांचे जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास मदत होते. दोन. भौतिक साधनांची नावे लिहून त्याचे इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्व लिहा. उत्तर भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती तसेच जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पाणवटे इत्यादींचा समावेश होतो. इतिहासाच्या अभ्यासात भौतिक साधनांचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांची जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान याची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्रथम साधने म्हणून मानली जातात.
3. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर वृत्तपत्रे, फोटो, मानसिक चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट व्हिडिओ यांसारखी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. प्रश्न 4 खालील जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते? उत्तर या सर्व वस्तूंवरून त्या काळातील माणसांचे जीवन, सांस्कृतिक खेळ, परंपरा, कला, विज्ञान याची माहिती मिळते. ब. पुढील तक्ता पूर्ण करा. शहरांचे व ठिकाणांचे नाव: मुंबई, पुणे, कोल्हापूर व नागपूर. वस्तू संग्रहालयाचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, राजा दिनकर केळकर संग्रहालय. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय, नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय. वैशिष्ट्ये: भारतातील तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक प्राचीन वस्तू, नाणी, शस्त्रास्त्रे संग्रहित आहेत. विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, जुने वाद्ये, शस्त्रे आणि कलाकृती यांचे सुंदर दालन आहे. विविध पुरातत्व वस्तूंचे संग्रहालय, ऐतिहासिक शस्त्रे व राजघराण्यातील वस्तू. प्रश्न 5 मराठा मेनलिस्ट लॅफ्टकेश या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची अंदाजाच्या मदतीने नावे शोधा. 1. रायगड 2. साल्हेर 3. शिवनेरी 4. लोहगड 5. खांदेरी 6. राजगड 7. प्रतापगड 8. तोरणा 9. पन्हाळा 10. सिंधुदुर्ग 11. विजयदुर्ग 12. जिंजी. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इयत्ता 6वीचे मराठी इतिहासचे नवीन सिलेबसमधील स्वाध्याय बघायला मिळून जातील.